मित्रांनो नमस्कार, मी श्रीकांत वानखेडे आणि MH19 न्यूजच्या विधानसभा महासंग्राम कार्यक्रमामध्ये आपलं हार्दिक. मित्रांनो, विधानसभेची रणधुमाळी पूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली आहे. त्याचबरोबर निवडणूक आयोगाने संध्याकाळी 4 वाजेपासून आचारसंहितेची घोषणा या ठिकाणी केलेली आहे. दाट शक्यता आहे की 4 वाजता आचारसंहितेची सुरुवात या ठिकाणी होणार आहे. याच रणधुमाळीमध्ये भुसावळ विधानसभेमध्ये इच्छुक उमेदवार दिनेश भोडे आपल्या सोबत आहेत. आपण थेट या ठिकाणी त्यांच्याकडे प्रश्न घेणार आहोत की त्यांची पार्श्वभूमी काय आहे, भुसावळकरांसाठी ते नेमकं या नवीन या ठिकाणी काय देऊ इच्छितात. थोडक्यात जर सांगितलं गेलं की त्यांचं या ठिकाणी एक चांगलं सामाजिक कार्यकर्ते कार्य राहिलेलं आहे. त्याच माध्यमातून त्या ठिकाणी जनतेसमोर आलेले आहेत. आज थेट आपल्या स्टुडिओला MH19च्या स्टुडिओला दिनेश भोडेंनी भेट दिलेली आहे. तर दादा, आपलं न्यूजच्या विधानसभा महासंग्राम कार्यक्रमामध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. नमस्कार. आता भुसावळमध्ये नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये विधानसभेची रणधुमाळी सुरू झालेली आहे. त्यापैकी आपण एक इच्छुक उमेदवार आहेत. तर आपली पार्श्वभूमी काय आहेत आणि काय विजन असणार आहेत भुसावळकरांसाठी आपल्याकडे? मी प्रशासकीय यंत्रणा आणि योजनांचा महाराष्ट्र राज्यभर अभ्यास करत असताना खूप साऱ्या योजना किंवा प्रशासन चांगल्या प्रकारे काम केलं जातं, किंबहुना त्याच्यामध्ये काही राजकीय हस्तक्षेप, प्रशासकीय यंत्रणेचा अभाव या सर्व गोष्टींच्या माध्यमातून अनियमितता असेल, भ्रष्टाचार असेल, त्याबाबत अनेक प्रकरणं मी उजेडात आणलेली आहे. मागील कालखंडामध्ये कोरोनाचा अतिशय वाईट प्रसंग आपल्या देशावर, राज्यावर आला. त्यावेळेस महाराष्ट्र राज्य आणि भारतभरातून पहिल्यांदा मी तक्रार दाखल केली. अनेक असे मुद्दे, यंत्रसामुग्री, त्याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा व्हेंटिलेटर असेल, कॉन्सन्ट्रेटर असेल, त्याच्यामध्ये करोडो रुपयाचा भ्रष्टाचार जो आहे, ती महाराष्ट्रातून प्रथम तक्रार आणि सर्व पुराव्यांनिशी ते मी जनतेच्या समोर आणले. त्या माध्यमातून प्रशासनाने त्या तक्रारीची दखल घेऊन सर्व जी खरेदी आहे ती रद्दबातल ठरवली आणि त्या अनुषंगाने जळगावच्या धर्तीवरच महाराष्ट्रातील अनेक घोटाळे या कोरोनाच्या काळामध्ये, जे जळगावातले जे उदाहरण होतं त्या अनुषंगाने महाराष्ट्रभर आणि भारतभर सर्व घोटाळे उघडकीस आले. त्याचं मूळ तक्रारदार म्हणून 2020-21ची जी काही कोरोना काळातली खरेदी होती ती मी उघडकीस आणलेली होती की त्याच्यामध्ये अनेक प्रकारे राजकीय असेल, प्रशासकीय असेल, या माध्यमातून करोडो रुपयाचा भ्रष्टाचार मी उघडकीस आणलेला होता. त्या अनुषंगाने प्रशासनाची वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळे डिपार्टमेंट्स जे आहेत त्याचा मी जे चुकीची कामं चाललेली आहेत ती राजकीय हस्तक्षेपाने असू द्या, प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून असू द्या, मी वेळोवेळी महाराष्ट्र राज्यभर काम करत असताना आवाज उठवलेला आहे आणि ते काम जे आहे माझं ते आज रोजी निरंतर चालू आहे. जसं आता आपण सांगितलं की ही आपली पार्श्वभूमी राहिलेली आहे. कोरोना काळामध्ये जे भ्रष्टाचार या ठिकाणी आपण उघडकीस केलेला आहे. मात्र आपण विधानसभेच्या या ठिकाणी आपण चर्चा करणार की भुसावळमध्ये सतत 1 दशकापासून आमदार संजय सावकारे या ठिकाणी राहिलेले आहेत. त्यांच्या विरोधात आपण लढत आहात. महाविकास आघाडीकडनं जर आपल्याला तिकीट मिळालं तर आपण त्यांच्या विरोधात लढणार. तर आपल्याकडे असं काय विजन आहेत की तुम्ही जे भुसावळकरांना देऊ शकणार? गेल्या 15 वर्षापासून या ठिकाणी विद्यमान आमदार जे आहेत ते पहिल्यांदा राष्ट्रवादीकडून निवडून आले, 2दा भाजपाकडून निवडून आले. पण त्यांची जी एकंदरीत कारकीर्द किंवा जी पार्श्वभूमी या भुसावळकरांसाठी अपयशी ठरलेली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून जो अभ्यास मी केलेला आहे त्या अनुषंगाने भुसावळकरांची विद्यमान आमदारांनी घोर निराशा केलेली आहे. त्याच्यामध्ये महत्वाच्या गरजा असतील तुमच्या रोड, रस्ते, गटारी, वीज असेल, त्याच्यामध्ये रोजगार जे असतील, रोजगार देण्यामध्ये ते अकार्यक्षम म्हणून पात्र झालेले आहे. त्यांनी असं या ठिकाणी कुठलाही काम जे आहे की जे जनतेसाठी उपयोगी पडेल असं कुठलंही काम केलेलं नाहीये. गेल्या अनेक दिवसांपासून पाण्याची समस्या भुसावळकरांना भेडसावत आहे. बेरोजगारीच्या माध्यमातून त्यांनी कुठलंही पाऊल उचललं नाही. बेरोजगारी दूर झाली नाही, त्या अनुषंगाने गुन्हेगारीकडे तरुण वळाली. त्या बाबतीमध्ये अभ्यास करत असताना त्यांनी कुठलंही काम जे आहे ते या ठिकाणी सक्षमपणे पार पाडण्यामध्ये अपयशी ठरलेले आहे. आणि गेल्या 15 वर्ष झाले अतिशय प्रगल्भ असा कार्यकाळ त्यांना जो मिळाला की या 15 वर्षामध्ये त्यांनी खूप सारं जे काम चांगल्या प्रकारे, जर 5 वर्ष जरी केलं असतं तर पुढची 10 वर्ष त्यांना काम करायची आवश्यकता नव्हती असा माझा अभ्यास म्हणतो. पण त्यांनी गेली 15 वर्ष कुठेही काम केलेलं नाहीये. आज मी ज्या खेड्यांचा अभ्यास केला त्या खेड्यांमध्ये कुठेही प्रगती, विकास किंवा सर्वसामान्य नागरिकांच्या ज्या काही महत्त्वाच्या ते पूर्ण करू शकले नाही, ते पूर्ण पण करू शकले नाही. आणि आता गेल्या 15 वर्षानंतर तुम्ही 15 दिवसामध्ये ज्या काही
ठिकाणी आता ते फीत कापणे वगैरे त्यांचे जे जे काही प्रोग्राम चाललेले आहेत ते 15 दिवसामध्ये शक्य नाही. तुम्ही 15 वर्षामध्ये कुठलंही काम पार पाडू शकले नाही, 15 दिवसात कसं होईल? होऊ शकत नाही. आपला विजन जसं की आता आपण तुमच्या म्हणण्यानुसार जसं तुम्ही सांगत आहात की ते अपयशी ठरलेले आहेत, एकेकडे जर आपण मान्यही जरी केलं तर मग तुम्ही काय देऊ शकणार जनतेला? तुम्ही कसे यशस्वी ठरणार मग त्या? सर्वात आधी मी या महाराष्ट्र राज्यामध्ये प्रशासकीय यंत्रणा आणि योजनांचा अभ्यास करत असताना माझी त्या प्रशासनाचं अतिशय जी पकड आहे की प्रशासकीय यंत्रणा ही कशा प्रकारे कार्यरत असली पाहिजे, प्रशासनाच्या माध्यमातून आपण काय करू शकतो, याचा मला अतिशय बारकाईने अभ्यास असल्या कारणाने मला ते सहज शक्य होईल आणि सोपं जाणार आहे की जेणेकरून या भुसावळकरांच्या ज्या कोणत्या गरजा आहेत, पाण्याची गरज आहे, पाणी अतिशय महत्त्वाचं आहे. पाणी अतिशय महत्त्वाचं आहे की पाण्यासाठी काय करता येईल त्याचं विजन माझ्याकडे आहे. त्याच्यामध्ये आरोग्यासाठीचं काय काय गरजेचं आहे, आरोग्य विषयाचं अतिशय मी बारकाईने आणि सखोल अभ्यास करत असतो. त्या अनुषंगाने आरोग्यामध्ये काय करता येईल, नुसतं तुम्ही ट्रॉमा सेंटर उभं केलं आणि त्याला निधी दिलं, एखादी ॲम्ब्युलन्स दिली, म्हणजे तुम्ही पूर्ण प्रकारे त्या ठिकाणी आरोग्य यंत्रणा सक्षम केली का? तर नाही. आरोग्य यंत्रणेसाठी काय लागतं त्याचा बारकाईने अभ्यास माझ्याकडे आहे. याच्यामध्ये जी युवा पिढी आहे त्या युवा पिढीसाठी रोजगार निर्माण करणे, त्या रोजगाराच्या माध्यमातून त्या वर्गाला जो आहे गुन्हेगारीपासून दूर ठेवून त्या वर्गाला कुठेतरी रोजगार उपलब्ध करून दिला तर ही ऑटोमॅटिकली जी पिढी जी आहे भरकटलेली ही भरकटणार नाही. त्याच्यामध्ये आपल्याकडे MIDCचा मुद्दा असेल, त्याच्यामध्ये आपल्याकडे सेंट्रलचे 2-3 प्लांट आहे, त्या अनुषंगाने रोजगारही आपण त्या माध्यमातून निर्माण करू शकू. बेरोजगारीचा मुद्दा भुसावळमध्ये नव्हे तर पूर्ण देशामध्ये बेरोजगारीचा मुद्दा या ठिकाणी वाढलेला आहे. आणि तुम्ही देशामध्ये एवढं बेरोजगारी वाढत असताना भुसावळकरांसाठी जर बेरोजगारीचा जर प्रश्न सोडवण्याचं जर आपण म्हटलं तर काय विजन आहे नेमकं? MIDCचा प्लांट आपण बोलला तर MIDC प्लांट मध्ये आपण असं काय करणार की जेणेकरून बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होईल? थोडं तुम्ही सांगितलं तो विषय तर आपली जी हे आहे जनता आहे ते तुम्हाला समजू शकणार. MIDC जे काही कोणतेही भूखंड असतात, जे प्लॉट असतात, त्या प्लॉटचं डिवायडेशन आणि चांगल्या लोकांना, चांगल्या व्यावसायिक लोकांना, व्यापारी लोकांना त्या ठिकाणी उद्योग व्यवसायासाठी तुम्ही जर सहकार्य केलं तर त्या ठिकाणी चांगले उद्योग आणण्यासाठी माझा प्रयत्न राहणार आहे. भारतभरातून ज्या कोणत्या छोट्या मोठ्या कंपन्या आहेत त्यांना आपण ज्या या ठिकाणी सहज सुविधा उपलब्ध होतील, आणि कुठलीही कंपनी किंवा कुठलाही कारखाना असू द्या त्यांना मनुष्यबळ हे गरजेचं असतं. मनुष्यबळ गरजेचं असतं, त्यांना जागा गरजेची असते, त्यांना वीज गरजेची असतं. ती आपण या ठिकाणी सहजरित्या जर व्यवस्थित उपलब्ध करून दिली, त्यांना आपण सहकार्य केलं, त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी रोजगार आपण चांगल्या प्रकारे उपलब्ध करून घेऊ शकतो की जेणेकरून आपल्या भुसावळातली जी काही युवा पिढी आहे, जे काही बेरोजगार युवक आहेत, त्या माध्यमातून आपण एक 15 ते 20 हजार तरुणांना त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध करून देऊ शकतो. या ठिकाणी सेंट्रलचा एक प्रोजेक्ट आहे, रेल्वे स्टेशन जंक्शन आहे आपल्याकडे महाराष्ट्रात आणि भारतामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण एक स्टेशन. आपल्याकडे दीपनगरचा औष्णिक प्लांट आहे, आपल्याकडे 2 ऑर्डनन्स फॅक्टरी आहेत. त्या माध्यमातून रोजगार जो आहे याच्यामध्ये अनेक जे लोक आहेत ठेकेदारी पद्धतीने वारंवार 30-30 लोक, ती कुठले तरी बाहेरची लोक आहेत, त्यांनी बाहेरची लोक या ठिकाणी रोजगारासाठी आणलेली आहेत. तर त्या माध्यमातून आपण जर स्थानिकांना प्राधान्य दिलं तर रोजगार जो आहे तो स्थानिकांना मिळेल. तर यांच्यासाठी तुमची भूमिका काय असणार आहे? हा तर विषय झालाच, हा विषय मागील 15 ते 20 वर्षापासून हा सतत बोलला जात आहे की आपल्याकडे दीपनगरचा प्रकल्प आहे, ऑर्डनन्स फॅक्टरी आहेत, त्याचबरोबर MIDC आहे. तर तुमचं विजन काय आहे त्यांच्यावर? माझं विजन असं राहणार आहे की कुठेही काम करत असताना एक साखळी असते, त्याच्यामध्ये राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय या साखळीच्या माध्यमातून आपल्याला स्थानिकांना रोजगार कसा मिळेल त्या अनुषंगाने ती साखळी तोडणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये प्रमुख भूमिका असते ती प्रशासकीय यंत्रणेची. प्रशासकीय यंत्रणेला तुम्ही सामंजस्याने आणि त्यांच्याशी चर्चा करून तो जो विषय आहे तो जर मार्गी लावला तर ही साखळी ऑटोमॅटिक ब्रेक होईल. त्याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेपामुळे काय अधिकारी जे आहेत ते भयभीत असतात, त्यांना स्थानिक लेवलवर बाहेरचे अधिकारी असतात, त्यांना स्थानिकांची त्यांना भीती वाटते, ते राजकीय दबावाखाली बळी पडतात आणि चुकीचे काम जे आहे ते राजकीय माध्यमातून करत असतात. सर्वात आधी ती राजकीय जी साखळी आहे ती आपल्याला बंद करायची, ती तोडायची आहे. जसं की आपण बेरोजगारीवर तर आपण सांगितलं, आपल्या बेरोजगारी बरोबर एक खूप मोठा प्रश्न आहे भुसावळकरांचा गुन्हेगारीचा.
गुन्हेगारीमध्ये भुसावळ शहर आताच्या महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या क्रमांकावर येत आहे, तर ही गुन्हेगारी तुम्ही कसं थांबवू शकणार? गुन्हेगारी थांबवण्यामध्ये असं आहे की माझा मानस या ठिकाणी सक्षम असं IPS अधिकारी आले पाहिजे। या ठिकाणी पोलीस अधिकारी सक्षमपणे जी कार्यरत यंत्रणा आहे, या ठिकाणी आमचं विजन जी आहे की या ठिकाणी एक IPS लेवलचा अधिकारी आला तर ही गुन्हेगारीवर चांगल्या प्रकारे आळा बसू शकतो। जी गुन्हेगारी आहे त्या लोकांनाही सामंजस्याने त्यांच्याशी चर्चा करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी रोजगार हा महत्त्वाचा विषय आहे। पुन्हा आपण रोजगाराकडेच वळतो आहे की रोजगार नसेल तर लोक जी युवा पिढी आहे ती रिकामी राहिली तर अर्थातच ती कुठल्या तरी चुकीच्या दिशेला वळण घेतात। त्या अनुषंगाने आपण त्यांना रोजगाराच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्यांना बिझी करणं, म्हणजे त्या ठिकाणी त्यांचा वेळ गेला तर त्यांचं एक कुटुंबातला वेळ आणि त्यांचं उद्योग किंवा त्यांचा जो काही या माध्यमामध्ये काय आहे की ही लोक त्या रोजगाराच्या माध्यमातून गेली तर गुन्हेगारीकडे त्यांना वेळ मिळणार नाही। इथं नेमकं उलट असं होतंय की गुन्हेगारी वाढत जाते आहे, रोजगार नाहीये। रोजगार निर्माण झाले तर गुन्हेगारी ऑटोमॅटिक कमी होईल। त्याच्यामध्ये पोलीस यंत्रणेचं अतिशय सक्षम असं काम आपल्याला त्यांनाही साथ देणं गरजेचं आहे, कारण पोलीस यंत्रणा अतिशय महत्त्वाचा दुवा आहे या प्रशासनाचा आणि समाजाचा। त्याच्यामध्ये राजकीय लोकांचा हस्तक्षेप खूप असतो की राजकीय लोकांचे फोन असतात की ठराविक लोकांवर वारंवार गुन्हे दाखल करणे, त्यांना बदनाम करणे, ती एक गुन्हेगारीचाच प्रकार आहे ना, तोही थांबला पाहिजे जेणेकरून ही जी गुन्हेगारी आहे ही गुन्हेगारी थांबेल, लोकांना युवांना रोजगार मिळेल। त्या अनुषंगाने गुन्हेगारी कोणी वाढवली? गेल्या 15 वर्षामध्ये तुम्ही गुन्हेगारी थांबवू शकत नव्हते का? अहो आम्ही तर वर्षभरात चॅलेंज घेऊन येतोय या ठिकाणी की वर्षभरामध्ये आम्ही हे सगळे प्रॉब्लेम जे हे सॉल्व्ह करू। जे युवा असतील, भरकटलेले असतील, आम्ही त्यांना सामंजस्याने त्यांच्याशी चर्चा करून पोलीस प्रशासन असेल, समाज असेल, समाजातले चांगले नागरिक असतील, त्या नागरिकांना सोबत घेऊन या लोकांना या प्रवाहापासून दूर नेणे। कारण गुन्हेगारी जी आहे ही गुन्हेगारी योग्य नाहीये आणि मला असं वाटतं की अध्यात्माच्या दृष्टिकोनातून विचार केला तर जन्म हा एकदाच मिळतो, तो 7 वेळा मिळतो मला माहित नाही, पण जन्म हा एकदाच मिळतो। त्या जन्माचा, या सृष्टीचा, या सर्व सृष्टीचा आनंद घेणे हे अतिशय, कारण हा जन्म पुन्हा मिळणार नाही आपल्याला। आणि गुन्हेगारीमध्ये काय, एक 15-16 वर्षाचा तरुण कुठल्या तरी तरुणाचं कोणाच्या तरी सांगण्यावरून काही बरं वाईट करतो, त्याचं कुटुंब उद्ध्वस्त होतो, हे योग्य नाहीये। हे थांबवणं गरजेचं आहे आणि या थांबवण्यामध्ये मी सक्षमपणे काम करेल असं मला खात्री आहे। जसे की याचबरोबर पण भुसावळमध्ये अनेक छोट्या मोठ्या गरजा आहेत, जसे की आपण पहिले बेरोजगारीवर आपण चर्चा केली, त्याचबरोबर गुन्हेगारीवर आपण चर्चा केलेली आहे। आरोग्याचा पण खूप मोठा या ठिकाणी प्रश्न निर्माण होता, जसं की तुम्ही सांगितलं की मला आरोग्य हा विषयामध्ये बऱ्यापैकी माहिती आहे, तर आरोग्यावर काय आपण यंत्रणा राबवणार आणि काय योजना आणणार तुम्ही? आरोग्याचा विषय असा आहे की ग्रामीण खेड्यांमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थापना असते। प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून उपकेंद्र जे आहेत ते सर्व ठिकाणी कार्यरत आहेत। पण काय होतं की गेल्या अनेक वर्षापासून ही यंत्रणा जी सुस्त पडलेली आहे त्या सुस्त यंत्रणेला आपल्याला जागा करणं गरजेचं आहे। त्याच्यामध्ये प्रामुख्याने वारंवार एकच कर्मचारी त्या ठिकाणी 10 ते 15 वर्ष थांबणे, त्यामुळे त्या कामावर परिणाम होतो। त्या कामावर परिणाम होत गेल्यामुळे आजही तुम्ही भुसावळ तालुक्यातली किंवा महाराष्ट्रातली किंवा जळगाव जिल्ह्यातली कुठलीही प्राथमिक आरोग्य केंद्र बघितली तर दुपारी 12 वाजता तुम्हाला त्या ठिकाणी कोणीही मिळत नाही। मला हे बंद करायचं आहे, माझ्या भुसावळ तालुक्यातली संपूर्ण प्राथमिक आरोग्य केंद्र अद्ययावत करून त्या ठिकाणी मनुष्यबळ जे आहे, मनुष्यबळाचा जो अभाव आहे तो पूर्णपणे मनुष्यबळ त्या ठिकाणी उपलब्ध करून ही जी आरोग्य यंत्रणा आहे ही कार्यान्वित करायची आहे। जी उपकेंद्र आहेत की ज्या ठिकाणी छोट्या छोट्या गोष्टींसाठी जी लोक शहराच्या ठिकाणी येतात आणि त्या यंत्रणेवर लाखो करोडो रुपये हा महिन्याला खर्च होतो। तुम्ही ग्रामीणचा विषय केला तर प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत, उपकेंद्र आहेत, ती सक्षम करणं गरजेचं आहे आणि ती मला करायची आहे। दुसरा विषय, आपल्याकडे ट्रामा सेंटर उभारणी झालेली आहे। एवढं कोट्यावधी रुपयांचं बांधकाम झालं, त्या ठिकाणी मनुष्यबळ नाहीये। गेल्या 15 वर्षामध्ये तुम्ही या ठिकाणी विद्यमान आमदारांनी या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय असेल, उपजिल्हा रुग्णालय असेल किंवा ट्रामा सेंटर असेल, ट्रामा सेंटरचं बांधकाम एक 4-5 वर्षापासून ते बरेच वेळ ते चालू होतं। 2020 मध्ये कोरोनाच्या काळामध्ये ते घाईघाईने चालू करण्यात आलं।
त्यातली यंत्रसामुग्री असेल, करोडो रुपये खर्च झाले, मनुष्यबळ असेल, करोडो रुपये खर्च होत आहेत, पण ती कार्यान्वित करण्यासाठी तुमचं जे व्हिजन पाहिजे होतं ते विद्यमान आमदारांना शक्य झालं नाही, किंबहुना त्यांचा अभ्यास कुठेतरी कमी पडला. त्यांना दुसऱ्या इतर उद्योग व्यवसायांमुळे त्यांना वेळ मिळाला नाही. मला त्या विषयावर जास्त बोलता येणार नाही, पण मला जो काही अभ्यास आहे आरोग्य यंत्रणेचा तो मी साधारणतः 3 महिन्यामध्ये, म्हणजे जनतेला तुमच्याकडनं फायदा होणार की नाही? 100% आरोग्य यंत्रणा अतिशय कार्यान्वित होईल, जेणेकरून या ठिकाणी सर्वसामान्य नागरिक असतील, त्याच्यामध्ये आरोग्य यंत्रणा सक्षम केल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांना आणि इतर कुठलेही छोटे छोटे जे ऑपरेशन्स असतील त्या ठिकाणी आपल्याला इतर ठिकाणी जाण्याची गरज नाहीये. प्रत्येक वेळेला भुसावळची जी नागरिक आहेत, म्हणजे आपण प्रत्येक वेळेला त्यांना सांगता येणार, पण बऱ्यापैकी वेळेला आपण बघतच आहोत की या 15 वर्षापासून जर आपण विषय केला तर नगरपालिकेची निवडणूक असो की विधानसभेची निवडणूक असो किंवा लोकसभेची निवडणूक असो, प्रत्येक वेळेला सामान्य जनता बळी पडते. जेव्हा ही एक नियमावली येते किंवा प्रचार होतो की आम्ही असे काम करणार आहेत, त्यांचं एक हे असतं, जाहीरनामा असतो की आम्ही भुसावळकरांसाठी असे कामं करणार, तसे कामं करणार, भाषणं वेगळ्या पद्धतीनं होत असतात, पण मात्र प्रत्येक वेळेला सामान्य जनता या ठिकाणी त्यांना बळी पडते. तर या वेळेलाही जर तुम्ही आश्वासनं देत आहेत, पण या गोष्टीसाठी तुम्ही खरे उतरणार का? मी या ठिकाणी निवडणूक लढत असताना 5 वर्ष जे आमदारकी उपभोगायला मिळणार आहे ती उपभोगायची नाहीये, ती जनतेच्या सेवेसाठी खर्च करायची आहे. 365 दिवसाचं मी या ठिकाणी विजन घेऊन आलेलो आहे की 365 दिवसामध्ये 90 दिवसामध्ये मला या भुसावळ तालुक्याचं जे कुठलेही प्रॉब्लेम्स असू द्या, ते सर्व प्रॉब्लेम्स जे आहेत त्याच्यावर पूर्ण काम करायचं आहे. प्रशासकीय यंत्रणा, निधी बघा कुठलाही असू द्या, प्रशासनाचा निधी हा जनतेसाठी आलेला आहे आणि तो त्या प्रशासकीय यंत्रणेमार्फतच खर्च होतो. तो असं नाहीये की एखादी नगरसेवकाने निधी मंजूर केला तो त्याच्या मन पद्धतीने खर्च करेल, तो प्रशासकीय यंत्रणेचाच वापर करेल. आमदार असू द्या, तो प्रशासकीय यंत्रणेचाच वापर करेल. त्या प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून या सर्व ज्या गोष्टी आता प्रशासकीय यंत्रणेचा वापर होत नाहीये का? नाही, होतोय, चुकीच्या पद्धतीने होतो आहे आणि किंबहुना तुम्हाला त्या विषयाचा अभ्यास असणं गरजेचं आहे. तुम्हाला अभ्यास नसेल तर तुम्ही ती जी यंत्रणा आहे ती व्यवस्थितरित्या त्यांच्याकडून कामं पण करून घेऊ शकत नाही. तुम्हाला सर्वात आधी प्रशासनाचा अभ्यास असणं गरजेचं आहे की तो गेल्या अनेक वर्षापासून मी महाराष्ट्र राज्यभर काम करतो आहे, त्याच्यापुढे मला प्रशासनाचा अतिशय बारकाईने अभ्यास आहे, त्याच्यापुढे मला सोपंही जाणार आहे की तो पैसा कसा युटिलाइज करायचा आहे, लोकांना चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी सुविधा कशा उपलब्ध करून द्यायच्या आहेत, त्याच्यावर माझा अभ्यास आहेच. जसं आपण सांगत आहात की मागील 15 वर्षापासून एकच आमदार आहेत, तर त्यांना काही ना काही तर काम केलं असेल म्हणून भुसावळची जनता त्यांना निवडत आहे. मग तुम्ही त्यांच्यावर जे आरोप लावत आहेत तर कुठपट तुम्हाला खरं आणि खोटं वाटत आहे त्याच्यामध्ये? याच्यामध्ये त्यांनी जी कामं केली ती मला आज रोजी फक्त कागदावर दिसत आहे. मी त्यांच्या सर्व निधीचा अभ्यास केला, माझ्याकडे अनेक कागदपत्र आहेत, कागदपत्र उपलब्ध आहेत, पुरावेही माझ्याकडे आहेत की त्यांनी डीपीडीसी मधून किती पैसा खर्च केलेला आहे, त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून जो निधी मंजूर करून घेतला रोड रस्त्यांसाठी, तो आज रोजी तुम्ही रोडाचं मी पूर्ण अभ्यास केला की रोडांची अतिशय दुर्दशा झालेली आहे. आणि मला असं वाटतं की एखादी रोड जर तयार झाला तर निदान त्याला 5-10 वर्ष तरी काही होणार नाही. आता डांबराचे रोड आपल्याकडे डांबरीकरण जे झालेलं होतं आधी मागील आपल्या ऐतिहासिक कालखंडामध्ये, तर तुम्ही बघितलं असेल की रोड जे झालेले होते ते 5-5, 10-10 वर्ष चांगली टिकत होती. मग तुम्ही 15 वर्षामध्ये पुन्हा एकच रोड, एकच ते पेवर ब्लॉक, आता नवीन कॉन्क्रिटीकरण आणलं. आणि भुसावळच्या शहरामध्ये किंवा आजूबाजूच्या खेड्यांमध्ये तुम्ही आज मला दाखवून द्या की धूळ नाहीये का हो? सगळीकडे धूळ आहे. आता नुकताच आता पावसाळा संपला, गड्डे अजूनही तसेच आहेत. पावसाळ्यामध्ये कितीतरी ठिकाणी एवढे ते खड्डे पडले की त्या खड्ड्यांमध्ये पाणी, त्या पाण्यामुळे कितीतरी लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे आजार, बऱ्याच लोकांचे ऍक्सिडेंट झाले. ते रोड रस्ते गटारी त्याच्यामध्ये फेल्युअर ठरलेले आहे. गेल्या 15 वर्षामध्ये त्यांचं कुठलेही सक्षमपणे काम झालेलं नाही, किंबहुना त्यांचा अभ्यास आहे नाही मला माहित नाही. पण भुसावळकरांच्या
मुळामध्ये त्यांनी जी धुळफेक केलेली आहे, भुसावळकर नागरिकांची अतिशय त्यांनी फसवणूक केलेली आहे. 15 वर्षात कुठलंही चांगलं आणि सक्षमपणे काम त्यांनी केलेलं नाही. त्यांनी दाखवून द्यावं. आता कालच मी ते एका पेपरला त्याची हे बघितलं, मी एक त्यांची हे दिलेलं आहे त्यांनी की त्यांनी काय काय विकास केलेला आहे. आता ते त्यांनी त्या वर्तमानपत्रामध्ये जी काही माहिती दिलेली आहे यातलं मला कुठे काहीच दिसलं नाही. त्यांनी याच्यामध्ये आरोग्य यंत्रणा म्हटलं, त्यांनी 12 वाजता जाऊन दाखवावं की प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये किती लोकांना त्यांनी भेटी दिल्या, त्या ठिकाणी काय हवंय काय नकोय, किती वेळेस भेटी दिल्या त्यांनी, हे पेपरला दिलं. पण ते दिलं का? एखाद्या प्राथमिक आरोग्य केंद्राला व्हिजिट केली, ट्रॉमा केअरला व्हिजिट दिली, त्या ठिकाणची यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी काय केलं? काहीच नाही. पाण्याचं दिलं, पाण्यावर काही पाण्याची तर अतिशय आपल्याकडे बोंबाबोंब चाललेली आहे. गढूळ पाणी आपण अक्षरशः या ठिकाणी पितो आहे. पाण्याचा इतका छोटा विषय आहे की तुम्ही जसजसे लोकसंख्या वाढत जाईल त्या अनुषंगाने तुमचं फिल्टर प्लांट असेल ते कार्यान्वित करावं लागतात, त्याचं अपडेशन करावं लागतं. तुम्ही तुमच्याकडे नगरपालिका, तुमच्याकडे आमदारकी सगळ्या गोष्टी असताना तुम्ही सक्षमपणे ते काम करू शकले नाही. अहो, साधं पाणी तुम्ही देऊ शकले नाही. रोड रस्ते गटारी हे इसेन्शियल अतिशय मूलभूत गरजा आहेत, या तुम्ही पूर्ण करू शकले नाही. आणि तुम्ही अतिशय भाषणांमध्ये फक्त तुम्ही लोकांकडून सांगतात तुमने मेरे को वोट नहीं दिया, तुम्हाला काम कैसे करने का, असं चालणार नाही. तुम्हाला मतदान कोणी केलं नाही केलं तो दुय्यम भाग आहे. तुम्ही विद्यमान आमदार आहात, तुमच्याकडे सत्ता आहे, तुम्हाला नागरिकांनी तुम्हाला जाब विचारला पाहिजे, त्याचं उत्तर तुम्ही दिलं पाहिजे. कोणी वोट दिलं काय नाही हा दुय्यम भाग आहे. म्हणजे तुम्ही वोट म्हणजे ज्याने तुम्हाला मतदान केलं त्याचं काम करणार आहात का? असं चालणार. ज्यांनी तुम्हाला मतदान केलं त्या लोकांचा अधिकार आहे तुम्हाला जाब विचारण्याचा. त्याच्यामुळे तुम्ही असं याच्यापासून तुम्ही असं पळ काढू शकत नाही. नागरिकांच्या ज्या कोणत्या गरजा आहेत त्या तुम्हाला पूर्ण करणं, याच्यासाठी तुम्ही त्या पदावर आहात. तुम्हाला आमदार लोकांनी निवडून दिलेलं आहे एवढ्यासाठी नाही की नुसतं त्या मोठ्या मोठ्या गाड्यांमधून फिरणे आणि लोक दिसले तर खाली मान घालून गेले, यासाठी तुम्हाला आमदार केलेलं नाही. आणि नागरिकांनाही माझं एक सांगणं आहे की ज्या कोणी व्यक्तींनी तुम्हाला गेल्या 15 वर्ष झाले सांगितलं की तुम्ही याला मतदान करा त्याला मतदान करा, कोणाच्या सांगण्यावरून कोणाला मतदान करायचं नाही, तो तुमचा अधिकार आहे. गेल्या 15 वर्ष झाले तुम्ही जे उपभोक्ता आहेत ते तुम्ही त्या लोकांनाही विचारायला गेले नाही आणि आमदारालाही जाब विचारला नाही की हे का होत नाहीये, ते का होत नाहीये. तुमने वोट नहीं दिया, इसने वोट नहीं दिया, याने मतदान केलं नाही, याच्यासाठी आमदार नाहीये. ते कोणी मतदान केलं नाही केलं हा दुय्यम विषय आहे. आमदारांना जाब विचारणे हा नागरिकांचा अधिकार आहे आणि तो विचारला पाहिजे. ती प्रशासकीय यंत्रणा असेल, आमदार असेल, खासदार असेल, ही नोकर मंडळी आहे. नागरिकांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की जनता ही मालक आहे. आता उलट झालेलं आहे की मतदान मागायला कोणाकडे येतात? नागरिकांकडे. म्हणजे मालक कोण झालं? जनता मालक आहे ना, नागरिक मालक आहे ना. इथं उलट होतं तर मतदान मागायला तुम्ही त्यांच्याकडे जाणार आणि निवडून आल्यानंतर तुम्ही त्यांच्यावर मालक म्हणून राज्य करणार का? असं चालणार नाही. हे बंद केलं पाहिजे. आणि जे कोणती नागरिक असतील त्या नागरिकांनी सुज्ञपणे जो कोणी सक्षम उमेदवार असेल, जे कोणी तुमचे प्रश्न चांगल्या प्रकारे मांडू शकतात, त्या लोकांना निवडून दिलं पाहिजे. कोणी सांगेल म्हणून तुम्ही त्यांना निवडून देणार? तुम्ही ज्यांनी सांगितलं त्यांना जाब विचारला का की आम्ही तुम्ही सांगितल्याप्रमाणे या व्यक्तीला 15 वर्षाला निवडून दिलं? नाही जाणार तुम्ही कोणाकडे. आमदाराला किती वेळेस विचारलं? रोड रस्त्यांवर विचारलं का? पाण्यावर विचारलं का? 15 वर्षात तुम्ही आम्हाला पाणी देऊ शकत नाही, काय अडचण आहे? प्रशासनाला विचारलं का? मी या सर्व गोष्टींमध्ये नागरिकांना एवढं सक्षम करेल भुसावळ तालुक्यातल्या की या प्रत्येक व्यक्तीमध्ये एक आमदाराची भूमिका दिसली पाहिजे. आणि प्रशासनाला असेल, राजकीय लोकांना असेल, भविष्यात मी जरी आमदार झालो तर या नागरिकांनी मला जाब विचारला पाहिजे की हे काम का होत नाहीये, का दिरंगाई होती. तेवढी सक्षमता या नागरिकांमध्ये आली पाहिजे. आज रोजी तुम्ही भुसावळकर नागरिकांना अतिशय तुम्ही असं म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, असं दाबून ठेवलेलं आहे. त्यांना भीतीच्या सावटाखाली वावरावं लागतंय. गुन्हेगारांच्या माध्यमातून तुम्ही त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतायत. असं चालणार नाही. तुम्ही 15 वर्ष सत्ता उपभोगलेली आहे. 15 वर्षात तुम्ही कुठल्याही कामामध्ये सक्षमपणे खरे उतरलेले नाही. ते तर तुम्ही मोठेपणा दाखवायला पाहिजे की ते सोडून द्यायला पाहिजे होतं, राजीनामा देऊन टाकायला पाहिजे होता. अनेक या ठिकाणी चुकीचे कामं केली, चुकीची माणसं. आज तुमचे ठेकेदारी जे जवळचे लोक आहेत ती बरीचशी ठेकेदार आहेत.
ते खुले भूखंड बळकावून ठेवले, खुले भूखंड तुम्ही सगळे गिळंकृत केले, त्या ठिकाणी तुम्ही व्यावसायिक वापर केला, तुमच्या कचरा गाड्या असेल ते सगळं तुमच्याच लोकांना, म्हणजे आमदाराच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या लोकांचा विकास केला. नागरिकांचा विकास कोण करणार आहे? आणि नागरिकांच्या विकासासाठी लोकांनी तुम्हाला निवडून दिलं. तुमच्या जवळच्या लोकांना आणि तुमची लिमिटेड पार्टी असेल त्यांना तुम्ही सक्षमपणे उभा करण्यासाठी निवडून दिलं लोकांनी. पण लोक काय, लोकांना कायदा कळत नाही, लोकांना सिस्टम कळत नाही. आणि ज्या दिवशी लोकांना कायदा कळायला लागेल ना, त्या दिवशी फिरणं मुश्किल होईल, अधिकाऱ्यांना काम करणं मुश्किल होईल. लोक आजही भीतीच्या सावटाखाली आहे, कारण 90% लोकांना कायदे कानून नियम माहीत नाही. हे बंद झालं पाहिजे. आणि मला त्या माध्यमातून बालक असतील, बालकांसाठी मला एक नवीन विजन तयार करायचं आहे की जे येणारी पिढी आहे ती सक्षम प्रकारे सुदृढ कशी निर्माण होईल, त्या अनुषंगाने आपण आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून काय करता येईल, त्यासाठी माझं विजन आहे. जी तरुण मंडळी आहे, सामान्य मी तुम्हाला हेच सांगू इच्छितो, म्हणजे माझा एक प्रश्न आहे आणि सामान्य जनतेचा, मुसळकरांचा इथं प्रश्न आहे की तुम्ही आता एवढं सगळं जे विद्यमान आमदारांवर तुम्ही बोललेत, पण भुसावळकरांना तुम्ही काय विजन देणार? आता तुम्ही जर आमदार निवडून आले तर मग तुमच्याकडे असं काय विजन आहे की जे महिला असतील, युवा पिढी असेल, युवा रोजगार असतील, युवक आहेत, त्याच्यानंतर लहान लहान लेकरं आहेत, सामान्य नागरिक आहेत, त्यांच्यासाठी तुमच्याकडे काय विजन आहेत की ज्यांना तुमच्याकडे त्यांना निवडून तुम्हाला देतील? ते सर्वात आधी शेतकरी जे आहे, शेतकरी महत्वाचा आहे. शेतकऱ्यांसाठी एक चांगलं विजन तयार करणे, त्यांच्या कुठल्या काही समस्या असतील, वीज, पाणी, त्यांच्या काय गरजा आहेत, त्याच्यासाठी मला काम करायचं आहे. त्यांना सक्षमपणे ही प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून काय करता येईल की जेणेकरून ते जी शेतकरी जे आहेत काही गोष्टींपासून वंचित राहतात, त्यांच्यावर सतत काही ना काही कुठल्या ना कुठल्या अनुषंगाने जो अन्याय केला जातो आहे, किंबहुना त्यांच्या शेतीमालाला जो भाव असेल, त्यांनी पिकवलेला जो माल असेल, तो चांगल्या प्रकारे आपण चांगल्या व्यापारी याच्यामध्ये कसा पाठवू शकू, त्याच्यासाठी मला प्रयत्न करायचे आहेत. दुसरा विषय आहे महिला आणि तरुणींसाठी. महिला आणि तरुणींसाठी वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला चांगले उद्योग व्यवसाय, त्यांची शैक्षणिकता, त्यांना त्या ज्या गरजा आहेत, ज्या मूलभूत गरजा असतील किंवा शैक्षणिक असतील किंवा सामाजिक असतील, त्या अनुषंगाने आपल्याला त्यांच्यासाठी एक कार्यशाळा जी आहे ती आपल्याला 12ही महिने जी आहे त्या कार्यशाळेमध्ये आज आपल्याकडे विधवा असतील, परित्यक्त्या असतील, बरीचशी जी काही वैयक्तिक कौटुंबिक काही विवाद झालेले असतात, त्याच्यामुळे अनेक महिला ज्या आहेत त्या आईवडिलांकडे राहतात किंवा एकटे राहतात. त्यांना आपल्याला प्रवाहात आणण्यासाठी काय करता येईल त्याच्यासाठी एक विजनवर मी पूर्ण अभ्यास केलेला आहे. जी तरुण मंडळी आहे, तरुणांसाठी मी रोजगारावर आधीच बोललो की त्यांना आपल्याला चांगल्या प्रकारे सक्षम असं रोजगार असेल, शैक्षणिक असेल किंवा उद्योग व्यवसायासाठी त्यांना काय मदत करता येत असेल, त्याच्यावर मी एक चांगल्या प्रकारे अभ्यास केलेला आहे की जेणेकरून ही पिढी जी आहे मला भरकटण्यापासून वाचवायची आहे. ही युवा पिढी भरकटली तर आपल्या देशाचं जे भवितव्य आहे हे अतिशय दुर्दैवाकडे जाईल, अंधारमय होईल. त्यापेक्षा आपण यांना एक चांगल्या प्रवाहामध्ये आणणं, आणि जो मला आजपर्यंतचा प्रशासनाचा अभ्यास असेल, राजकारणाचा असेल किंवा समाजकारणाचा असेल किंवा आध्यात्मिक असेल, मला त्या माध्यमातून या युवा पिढीला थोडंसं त्यांचं जी मानसिकता आहे ती बदलवायला मी सक्षमपणे पात्र ठरेल किंवा मी सक्षमपणे त्यांना वळवू शकतो, एवढं मला ती खात्री आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी पण मला म्हणजे आज रोजी या ठिकाणी रेल्वेचे खूप सारे कर्मचारी निवृत्त आहेत, रेल्वे कर्मचारी आहेत, राज्य शासनाचे कर्मचारी आहेत. त्या अनुषंगाने त्या लोकांना, ज्येष्ठ नागरिकांना त्यांचे जे अनुभव आहेत, जे खरं सोनं म्हणतो आपण, जुनं ते सोनं, त्या लोकांचे अनुभव, जे चांगले अनुभव आहेत ते आपल्याला युवा पिढीला देता येतील की त्यांचे अनुभव घेऊन आपण पुढे काहीतरी चांगलं काम करू. म्हणजे या सर्व एकंदरीत लहान बालकं असतील त्यांच्या सुदृढतेसाठी आपण चांगले प्रयत्न करू की आरोग्य यंत्रणेमार्फत घराघरापर्यंत, खेड्यापर्यंत जी येणारी जी पिढी आहे ती सक्षमपणे चांगल्या प्रकारे, त्याच्यामध्ये बरेचशी आज रोजी मी अभ्यासात असताना दिव्यांग असेल, मतिमंद असतील किंवा अनेक लोकांना मार्गदर्शन नसल्या कारणाने लसीकरणाचा विषय असेल, तो प्रामुख्याने आपल्याला त्याच्यावर काम करता येईल. जी शैक्षणिक दृष्टिकोनातून जी 5वी ते 10वी पर्यंतची जी विद्यार्थी आहेत, तरुणी म्हणजे मुलं आणि मुली,
त्यांच्यासाठी सक्षमपणे ही जी यंत्रणा आहे, प्रशासकीय यंत्रणा, त्याच्यामध्ये शाळा प्रामुख्याने अतिशय महत्त्वाचा भाग आहे. त्या शाळेमध्ये ज्या कोणत्या गरजा असतील, त्याच्यामध्ये मनुष्यबळ असेल, त्या ठिकाणी ज्या कोणत्या अडचणी असतील त्या सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करू. तरुणांसाठी आपण चांगलं काम करण्याचा प्रयत्न आहे. तरुणींना भरकटण्यापासून आपण वाचू. या प्रकारे एक पूर्ण विजन घेऊन मी या विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्याचा प्रयत्न करीत आहे, की जेणेकरून भुसावळकर नागरिकांना या ठिकाणी गेल्या 15 वर्षापासून जे सहन झालं किंवा जी फसवणूक झाली किंवा लोकांना न्याय हक्कापासून वंचित ठेवलं गेलं, त्या सर्व गोष्टींचा जो अभ्यास मी गेल्या अनेक वर्षापासून करत आहे, तर त्याला कुठेतरी आता थांबवलं पाहिजे. या सगळ्या चुकीच्या गोष्टी थांबवल्या पाहिजे आणि एक सक्षमपणे एक चांगलं नेतृत्व म्हणून आपण त्या ठिकाणी या विधानसभा निवडणुकीमध्ये सर्व जनतेच्या ज्या कोणत्या आशा अपेक्षा असतील त्या पूर्ण करण्याचा मानस माझा आहे. एक शेवटचा प्रश्न आम्ही तुम्हाला विचारू इच्छितो की भुसावळची जनता, त्याचबरोबर MH19 न्यूजचे दर्शक सुद्धा तुम्हाला या ठिकाणी बघत आहात, तर भुसावळकरांच्या जनतांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? मी भुसावळकर नागरिकांना आपल्या माध्यमातून एक संदेश असा देऊ इच्छितो की आपण कुठलंही काम करत असताना अतिशय योग्य पद्धतीने विचार करतो. ते आपलं लग्न समारंभ असू द्या, कुठला काही कार्यक्रम असू द्या, नोकरी असू द्या, शिक्षण असू द्या, त्यामध्ये आपण विचार करतो की आपल्यासाठी योग्य काय आहे. त्या प्रकारे मला नागरिकांना एक आवाहन करायचं आहे की तुम्ही कुठलाही उमेदवार निवडून देत असताना कोणाच्या सांगितल्यानुसार निवडून देऊ नका. तुमचं मत जे आहे हे बहुमूल्य आहे. हे मतदान जे आहे हे 5 वर्षासाठी आपला हक्क जो आहे, हक्क तो आपण समोरच्याला जाब विचारण्यासाठी आहे. ते तुम्ही मतदान सहज कोणाला तरी करतात आणि आपला हक्क जो आहे आपणच आपल्या हक्कापासून वंचित राहतो. तर हे आता होता कामा नये. कोणी सांगितल्यानुसार मतदान करू नका. जो आपला मतदानाचा अधिकार आहे तो सक्षमपणे, ज्या प्रकारे आपण सर्व गोष्टी स्वतःच्या आवडीने, स्वतःच्या निवडीने त्या सक्षमपणे आपण पार पाडत असतो किंवा आपण त्याच्यामध्ये निर्णय घेत असतो, ही पण तशीच गोष्ट आहे की मतदान जे आहे याच्यामध्ये आपण एक चांगलं नागरिक, एक चांगला व्यक्ती जर निवडून दिलं नाही तर आपण 15 वर्षात जे उपभोग जे घेतला ज्या गोष्टींचा, त्याच्यामध्ये काही लोकांनी आता जे मला असं प्रत्येकाला म्हणता येणार नाही की कोणी पैसे घेऊन मतदान केलं किंवा काय, पण पैशांचा जर विषय आला तर कोणी 1500 रुपये देऊन जर तुम्ही त्या ठिकाणी मतदान दिलं असेल, पण तुमचं एखादी गाडीने अपघात झाला, तुम्ही त्या रोड रस्त्यावर पडले, दवाखान्यात किती पैसा खर्च केला, त्या पाण्यावर पाणी तुमच्याकडे गढूळ आलं, त्या पाण्यामुळे कुठली काही रोगराई झाली, तुम्ही दवाखान्यात किती पैसा खर्च केला, निश्चितच त्यांनी दिलेल्या पैशांपेक्षा 10 पटीने खर्च केला. मग कुठेतरी थांबलं पाहिजे. तुम्ही चांगला सक्षम असा व्यक्ती जो तुमच्या आशा अपेक्षा आणि ज्या तुमचा हक्क पहिल्यांदा जाब विचारायला शिका. तो कोणीही असू द्या, प्रशासन असेल, तुमचा आमदार असेल, खासदार असेल, ही सर्व नौकर मंडळी आहे. ही यंत्रणा जी आहे ही नौकर आहे आणि मतदान जो आहे तो राजा आहे. तुमच्याकडे काय येतात लोक, तुमच्या मतामध्ये एवढी ताकद आहे की तुम्ही एक व्यक्ती निवडून देण्यासाठी ही यंत्रणा अहोरात्र या मतदार राजाच्या मागे फिरत असते. म्हणजे तुमचं मतदान जे आहे ते अतिशय बहुमूल्य आहे. त्याच्यामुळे तुम्ही मतदान करत असताना जागरूकपणे सक्षम अशा योग्य अशा व्यक्तीला निवडून देणं हे गरजेचं आहे की जे पुढील 5 वर्ष आपण त्याला जाब विचारला पाहिजे. हे का झालं नाही, काय अडचण आहे, ती ताकद माझ्यामध्ये आहे. मी प्रशासन असेल, कुठलंही शासन असेल, कुठलाही विरोध असू द्या, त्या परिस्थितीमधून या सर्वसामान्य नागरिकांच्या न्याय हक्कासाठी जी लढायची ताकद आहे ती माझ्यामध्ये आहे. आणि मी आजही प्रशासन असू द्या, राजकीय असू द्या, मी जाऊन त्या अधिकाऱ्यांना, राजकीय लोकांना विचारतो की हे चुकीचं आहे, हे जे योग्य असेल ते तुम्ही केलं पाहिजे, जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे. यामुळे नागरिकांना माझं आव्हान आहे की आपण सक्षम अशा चांगल्या व्यक्तिमत्वाला, नेतृत्वाला निवडून द्यावं, जेणेकरून आपल्या गरजा, ज्या कोणता आपल्याला महत्त्वाचं विषय आहे ते कोणी जो व्यक्ती असेल, तुम्ही मलाच निवडून द्या असं मला म्हणायचं नाही, पण तुम्ही कोणालाही निवडून देत असताना तो सक्षमपणे त्या गोष्टी पार पाडेल. ज्या व्यक्तीला त्या गोष्टीचा अभ्यास असेल, प्रशासनाचा असेल, राजकारणाचा असेल, समाजकारणाचा असेल, त्याच व्यक्तीला आपण मतदान करावं. आज आपल्यासोबत
दिनेश घोडे जुळलेले होते. त्यांना आपले विजन, त्यांचे जे मध्ये जे काही विजन आहेत सामान्य जनतेसाठी, त्यांचं काय ते करणार आहेत, त्यांना विजन या ठिकाणी त्यांना समोर आणण्याचा आणि मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे की भुसावळमध्ये जे प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेले आहेत, रोजगार असतील, गुन्हेगारी असतील किंवा विविध जे मूलभूत सुविधा असतील की या ठिकाणी सामान्य जनता त्याच्यापासून वंचित राहिलेले आहेत, त्याच्यावर काम करण्याचा प्रयत्न दिनेश घोडे करतील असं त्यांनी या ठिकाणी आपल्या स्टुडिओमध्ये सांगितलेलं आहे. आपण MH19 स्टुडिओला आपण भेट दिली त्याच्याबद्दल आपला खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. आपण मला बोलवलं, माझे विचार ऐकून घेतले. धन्यवाद. तर भुसावळकरांची जनता जे आहेत या विधानसभेची रणधुमाळी तर सुरू झालेली आहे आणि दिनेश घोडेंना जे त्यांचे विजन आहे ते भुसावळकरांसमोर मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. शेवटी जनतेला तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे. यावेळेला कोणाला बळी न पडता तुम्हाला तुमचा हक्काचा उमेदवार या ठिकाणी निवडायचा आहे. शेवटी मतदार राजा आहेत. मतदारांना या ठिकाणी निवडायचं आहे, त्यांचं भविष्यासाठी काय योग्य असणार आहे ते. आपलं खूप खूप धन्यवाद. आपण या ठिकाणी विधानसभेची महासंग्राम कार्यक्रम सुरू केलेला आहे. असे बरेच उमेदवार आपल्या जे इच्छुक उमेदवार आहेत ते आपल्या स्टुडिओचे आपण बोलून त्यांची या ठिकाणी आपण भेट घेणार आहोत. तर आपण बघत राहा MH19 न्यूज. मी श्रीकांत वानखेडे. धन्यवाद.